तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं. प्लीज अजून एक मदत करा ना आम्हाला. एखादा नवा फ्लॅट बघा ना आमच्यासाठी. अगदी उद्याच्या उद्या पाहिला तरी चालेल. एक सांगू पोरेनू, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला अशीच माणसं भेटणार. या समाजात एकट्या स्त्रीला जगणं फार कठीण आहे. दुसरं घर शोधण्याऐवजी स्वतःच्या हक्काच्या घरी जा. त्या घरासारखी सुरक्षित जागा तुम्हाला दुसरी कुठेही मिळणार नाही. अरे या 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 बसा. दोघींकडे बॅगा? अच्छा, म्हणजे आईकडे जाता जाता इकडे आलात. नाही, आम्ही आमच्या आईच्या घरून इथे आलोय. मग तुमच्याकडे बॅगा कशा? ओ, म्हणजे तुम्ही दोघींनी तुमच्या नवऱ्याशी पॅचअप करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून त्यांच्याकडे चाललायत ना? नाही. मग चाललायत कुठं? आधी तुम्ही काय बोलणार होतात ते बोलून घ्या. हा. आम्ही नंतर सांगतो. मला काय साधी चौकशीच करायची होती. ती काय नंतरही करता येईल. पण तुम्ही कुठं चाललात? आम्हाला आमच्या आईनं घराबाहेर काढलंय. का? त्यांच्या मते आमचा निर्णय चुकीचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, यात काय आमचीच चूक आहे का? नको ना परत परत तोच विषय. आम्हाला एखादा फ्लॅट भाड्यानं घ्यायचंय. तुम्ही काही मदत करू शकाल? ते एवढंच ना. हो, माझा वेल फर्निश फ्लॅट आहे. भांडी गॅस सगळं आहे. तुम्ही फक्त तिकडे जाऊन राहायचं. चला, पहिली तुमची राहण्याची व्यवस्था करू, मग बाकीचं बघू. या ना, या. मग कसं काय वाटला गरीबाचा गरीब खाना? गरीब का ना? हा. आमच्यासाठी तर हा महाल आहे. याचं इंटेरियर आहे ना, ते माझ्या बायकोच्या चॉईसने केलं. ओह, तुम्हाला खरं सांगू, कलर डिझाईन मला नाही पसंत. मग आम्ही काय केलं, तडजोड केली, तडजोड. म्हणजे आता मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो ना, त्याचं इंटेरियर माझ्या चॉईसने केलं. पण तडजोड करायला प्रत्येकालाच तुमच्यासारखे 2-2 फ्लॅट्स विकत घेता येणं थोडंच शक्य असतं. सुरुवातीला आमच्याकडे सुद्धा एकच फ्लॅट होता. पण त्यावेळी आम्ही काय केलं माहितीये, किचन तिच्या आवडीनं, बेडरूम माझ्या आवडीनं, आणि दोघांची आवड एकत्र करून आमचा हॉल सजवला होता. काय वाद टाळण्यासाठी. तडजोड करायची म्हटली ना, तर ती कशी होते. या घराचं भाडं किती आहे ते सांगाल का आम्हाला? अरे हो, काय मी तुम्हाला पैशातच विचारणार होतो. तुम्ही अशा अचानक घर सोडून आलेल्या, त्यातून तुमची ही अवस्था. मग पैशाची काय सोय केलीत? आम्ही आमचे दागिने विकायचे ठरवलंय. ते दागिने तर तुमच्या नवऱ्याने केले असेल नाही? आम्ही नाही का केलं आमच्या नवऱ्यांचं इतकी वर्ष? ते आमचं स्त्रीधन आहे. आमच्या दागिन्यांवर पूर्ण अधिकार आहे. अरे, तुमच्या नवऱ्यावरच अधिकार राहिलेला नाही, तर दागिन्यावर अधिकार तुम्ही कसं काय टाकू शकता? नाही, असं उद्या ते म्हणू शकतील. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला जे काय पैसे लागतील ना, ते मी देईन. नको, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी इतकं सगळं करताय. तुमच्याकडनं पैसे घेणं आम्हाला योग्य नाही वाटणार. तुम्हाला एक विचारू का? हम्म. आमच्यासाठी तुम्ही एवढं सगळं का करताय? कारण तुमच्या केसचा निकाल मला माझ्या बाजूने लावायचा आहे. तुम्ही तुमच्या मुलींची काळजी अजिबात करू नका. त्यांची राहण्याची, पैशाची सगळी सोय मी केलेली आहे. आणि हां, दिवसातून एक तरी चक्कर माझी तिकडे असते. तुम्ही आमच्या मुलींसाठी खूप करताय. पण त्यामुळे तुमचं इतर कामाकडे दुर्लक्ष होत नाही ना? नाही, अजिबात नाही. काय की मी जरा वेगळ्या विचारांचा वकील आहे. मी एका वेळेला एकच केस हँडल करतो, आणि म्हणूनच माझ्या प्रत्येक केसमध्ये सक्सेस असतो. आणि म्हणूनच माझी फी इतर वकिलांपेक्षा दुप्पट असते. हां, पण माझ्या निकालावर दोन्ही पार्ट्या समाधानी असतात. त्यामुळे निकाल लागल्यावर ते दुप्पट काय तिप्पट फी सुद्धा मला आनंदाने देऊन जातात. माझ्याकडे आलेल्या सगळ्या केसेस मी कोर्टापर्यंत जाऊनच देत नाही. त्यांचे निकाल इकडेच लावतो. आता तुमच्या मुलांचे निकाल लागल्यावर तुम्हाला कळेलच. हो ना. पण आता आम्ही पुढे काय करायचं? तुम्ही आता काही नाही करायचं. आता जे काय करायचं ते मी करणार. तुम्ही आता घरी जायचं, भाऊ जेवायचं, झोपायचं. त्या दोघींची व्यवस्था केली. आता त्या दोघांचं काय चाललंय ते बघतो. अगं बस, उगाच दगदग नको करूस, मी आले.
नमस्कार. मी या सोसायटीचा सेक्रेटरी आगलावे. या ना, या आत या. बसा. नाही ठीक आहे, मला लगेच निघायचंय. काही काम होतं का आमच्याकडे? हो, या डायरीमध्ये मला तुम्हा दोघींची नावं आणि पत्ते हवे आहेत. पण का? तसा सोसायटीचा नियमच आहे. आमच्या सोसायटीत कोण राहतं, कुठून आलेत, आमच्या स्टँडर्ड मध्ये बसतात की नाही, त्यातून तुम्ही दोघी मुलीच. त्यामुळे नको त्या गोष्टी घडायला नको असं इतरांना वाटतं. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण पेपरातून हल्ली अशाच प्रकारच्या बातम्या पुष्कळ वाचतो नाही. हे बघा मिस्टर आगलावे, आम्ही चांगल्या सुशिक्षित घरातल्या मुली आहोत आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. तुम्ही आम्हाला कोण समजताय? अहो, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. हे घ्या, ह्यात आमचे पत्ते आणि टेलिफोन नंबर्स लिहिलेत. तुम्ही आमच्या आई वडिलांकडे चौकशी करू शकता. धन्यवाद. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही लागलं सवरलं तर मला सांगा, मी तुम्हाला वडिलांच्या जागी आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय लंपट माणूस आहे हा. आणि हे असे लोक स्वतःला सभ्य समजतात, मग असभ्य कोणाला म्हणायचं? अदिती, अरे तुम्ही कधी आलात? तू जेव्हा अशी विचारात हरवली होतीस ना तेव्हा. आणि हे काय, दार सुद्धा उघडं ठेवलंस? हो, किशोरी खाली दुकानात गेली आहे ना, लगेच येईल म्हणून दरवाजा उघडाच ठेवला. बरं, आता मला खरं सांग, हं? कोणाची आठवण काढत होतीस? रितेशची ना? खरं सांगायचं तर हो. मलाच काय, किशोरीला पण श्रेयसची खूप आठवण येते. सुरुवातीचे काही दिवस काही वाटलं नाही, पण आता त्याच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. पण तुला खरं सांगू, त्या दोघांची अवस्था अशीच झाली असणार. अगं, नवरा बायकोचं प्रेम हे असंच असतं. म्हणजे कसं माहितीये का, तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. अगं पण का अशी जीवाची घुसमट करून घेतेस? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जास्त वेळ गेला ना तर काळाच्या ओघात तुम्हा चौघांच्या मनातील प्रेम हळूहळू कमी होईल आणि शिल्लक राहील तो फक्त राग आणि अहंकार. त्यावेळी हा तडजोडकर सुद्धा काही तडजोड करू शकणार नाही. अगं, आता तर तुमच्या संसाराची सुरुवात आहे, पुढे उभं आयुष्य पडलंय. तेव्हा बघा, नीट विचार करा आणि ठरवा काय ते. चल, येतो मी. काय काम होतं तुमचं? नाही, आताच आदितीला बाहेर पडताना पाहिलं म्हणून आलो सल्ला द्यायला. अगं, तिच्या अशा अवस्थेत तिला एकटीला बाहेर सोडू नकोस. झाला सल्ला देऊ, तुम्ही निघू शकता. नाही, तसा माझा थोडा स्वार्थ इथं आहेच. त्याचं काय बेटी, माझी बायको गेल्या माहेरी आणि मला आत्ताच तल्लफ आले चहाची. तू मला मुलीसारखीच, तेव्हा म्हटलं तुला थोडा त्रास द्यायला हरकत नाही. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? बसा आणि ते चहा करून.
कशी केलीस माझी दैना, मला तुझ्या बिगर करमेना, मला गेलीस माझी दैना, मला तुझ्या आगलाव्या, वडिलांचं नातं जोडतोस आणि असा गलिच्छ विचार मनात आणतोस. तुझ्या ना वयाकडे बघून गप्पा बसते मी, नाहीतर पोलीस स्टेशनला फारपटात घेऊन गेले असते. चल जा इकडनं, चालू पण आधी. तुम्हाला सांगते काका, अशा माणसांच्या सोसायटीत राहण्यापेक्षा ना झोपडपट्टीत राहणं परवडलं. तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं. प्लीज अजून एक मदत करा ना आम्हाला. एखादा नवा फ्लॅट बघा ना आमच्यासाठी. अगदी उद्याच्या उद्या पाहिला तरी चालेल. एक सांगू पोरेनो, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला अशीच माणसं भेटणार. या समाजात एकट्या स्त्रीला जगणं फार कठीण आहे. दुसरं घर शोधण्याऐवजी स्वतःच्या हक्काच्या घरी जा. त्या घरासारखी सुरक्षित जागा तुम्हाला दुसरी कुठेही मिळणार नाही. काय पट्ट्यानं मी काय सांगतोय ते? अरे माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही घरात नुसतं पाऊल ठेवलं ना, तुमचे नवरे स्वतःहून माफी मागतील. त्यांनाही आता कळून चुकलंय की संसारात तुम्ही असणं, तुम्ही किती महत्वाचं आहे ते.